जी बुवड, अमितजी बुवड यांना विनंती, आपण या समालोचन कक्षामध्ये या. अमितजी बुवड. बीकेसी फॉरेस्ट डिपार्टमेंट, अमितजी बुवड, आपण कुठे असाल तर त्वरितच आपण समालोचन कक्षामध्ये या. धन्यवाद. सामन्याला आता होते सुरुवात. महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये रंगतोय. दुसऱ्या राऊंडचा, दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे. मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये स्ट्रेट अंपायर म्हणून विवान जाधव, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर उमेश पाटकर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये संजीवजी पाटील असे 3 मॅच ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण स्पर्धेवर ज्यांची करडी नजर आहे ते महाराष्ट्राचे महापंच युवराजी भालेराव देखील पंचांच्या भूमिकेमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी टर्फवरती देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्या सामन्यांमध्ये युवराजी भालेराव पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. चला जातोय मॅचच्या दिशेने. महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये रंगतोय आणि हा पहिला चेंडू. करण स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत. सागर आणि निशांत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. खोलवट टप्प्याचा फुल्लर लेनचा चेंडू. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. पहिला चेंडू हाताळला या गोलंदाजाने आणि या गोलंदाजाची देखील चर्चा होते सातत्याने, कारण मागील मॅच मध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी आणि त्यानंतर हा दुसरा सामना तो खेळतोय करण. आणि हा पहिला चेंडू ज्याप्रमाणे त्याने हाताळला आणि तेच उद्दिष्ट तो मनामध्ये घेऊन उतरलाय मैदानात. पुन्हा एकदा तो चेंडू पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, जातोय फॉलो थ्रू मध्ये. बॉल अडवलं, थ्रो करण्याचा प्रयत्न. चांगला बॅकअप दिलाय, चांगला बॅकअप दिलाय. बॉल अडवलाय त्या ठिकाणी. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. सकाळचं सत्र बरोबर 11:35 घड्याळामध्ये पाहायला मिळत आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे सुपेशी. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं कठीण काम खेळाडूंना खेळण्याची जी संधी आहे, कारण पहिल्या मॅचमध्ये आपण ते चित्र पाहिलंय, कारण खेळपट्टीवर थोडंसं दव साठलं होतं. आजूबाजूच्या परिसरामध्ये थोडीशी खेळपट्टी ओली होती, त्यामधून त्यांना प्रवास करावा लागत होता आणि त्यानंतर आता कडाक्याचं ऊन मैदानामध्ये उतरले आणि त्यानंतर ही सुरुवात झालेली ही मॅच. यावेळेला ऑन साईडला फटका खेळला. डीपमध्ये फिल्डर आहेत. बॉल अडवलाय त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? ओव्हर थ्रो. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. 2 धावा धावून कंप्लीट केल्यात आणि या 2 धावांच्या पद्धतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 3 आकड्यावर. 3 ऑन अ बोर्ड. एका बाजूला टीम नंबर 10, दुसऱ्या बाजूला टीम नंबर 11. राहुलजी शेलार यांचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पडलेला बॉल यावेळेला क्लीन बॉल. यष्ट्या उद्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय केल्यानंतर हे या गोलंदाजाचं सेलिब्रेशन आपण पाहतोय, कारण याच फलंदाजाची विकेट करणने मिळवली. बरोबर बॉल त्याने हाताळला. बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू जाऊन बरोबर आदळला यष्ट्यांवर. फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलं. लाकूड तोड्या गोलंदाजी पाहायला मिळाली आणि विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. आता नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. विशाल आलेत बॅटिंगसाठी. एक नवीन फलंदाज विशाल मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. त्याने देखील चांगला खेळ कालच्या संपूर्ण दिवसामध्ये केला होता विशाल आता आलाय मैदानामध्ये. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये विशालला, कारण विकेट माघारी परतली पहिल्या षटकामध्ये. करणने मिळवून दिले विकेट. आणखीन एक चेंडू बरोबर खोलात हाताळला होता. फुल्लर लेनचा बॉल होता. 1 धाव पूर्ण केली. ऑन साईडला फटका खेळलाय. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. वा, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. नॉन स्ट्रायकिंग एडले असलेला फलंदाज आपण पाहिलं तर निशांत अगदी चिताच्या चपळीने धावत होता. त्याला ठाऊक आहे प्रत्येक धाव महत्वाची या मॅच मध्ये. आता 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर
5 धावा धावफलकावर झाल्यात. आता शेवटचे 10 चेंडू आता शिल्लक आहेत या मॅच मधील. पहिल्या डावातील शेवटचे 10 चेंडू शिल्लक. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. नवीन गोलंदाज आहेत, लव आलेत गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 2, शेवटचे 10 चेंडू शिल्लक. लव सारस्वत बँकेच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. या चॅनलला सर्वच खेळाडूंना विनंती असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या सारस्वत बँकेच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. घर बसल्या काही प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. भारतभरामधून सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर आहे आणि प्रेक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण त्यांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला पाहायला मिळालाय. आता व्हाईट बॉल पंच घोषित करत आहेत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावसंख्या 1 ने आता पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल धावफलकावर 6 या आकड्यावर. 6 ऑन अ बोर्ड. आपटलेला चेंडू होता. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळला. डीपमध्ये फिल्डर आहे. बॉल अडवलाय. चेंडू कलेक्ट केलाय. चेंडूची फेक केली. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. आता 7 धावा धावफलकावर झाल्यात. 1 गडी माघारी परतलाय. थोडंसं दडपण दबाव निर्माण झालं असेल, कारण दुसऱ्या फेरीचा हा सामना, समोरचा संघ देखील तेवढाच ताकदवर आहे. त्यांच्या समोर फलंदाजी करायची. आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व या मॅचमध्ये पाहायला मिळते. हा देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. हलक्या हाताने बॉलला ढकलले. पुश करत असताना बॉलर बॉलपर्यंत पोहोचले जरूर आणि 1 धाव पूर्ण देखील केली आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 8 या आकड्यावर. 8 ऑन अ बोर्ड. आपटलेला चेंडू आतमध्ये आला. पायावर आदळला. पायावर आदळल्यानंतर हा बॉल बरोबर जाऊन यस्त्यांवर देखील आदळ. पहा एका बॉलमध्ये काय काय घडतंय मैदानामध्ये. गोलंदाजाने बॉल हाताळला, त्यानंतर बॅटची आतली कडा घेतली, बॉल पायावर जाऊन आदळल्यानंतर तोच बॉल पुन्हा स्टंपवर जाऊन आदळला आणि बेल्स उद्ध्वस्त झाल्यात आणि विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलेत. निशांतची खेळी आता संपुष्टात आणि निशांत माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. राहुल आलेत बॅटिंगसाठी. राहुल राहुल नवीन फलंदाज आहेत. ओहो, यावेळेला दिशा चुकली आहे. वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये आता ॲड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोचली आहे धावफलकावर टीमची आता 9 या आकड्यावर. 9 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी माघारी परतलेत. हा पुढील चेंडू. यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग नव्हतं, प्रॉपर कनेक्शन नव्हतं. 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. डेंजर एंडला थ्रो आणि त्यानंतर आता या 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. आता 10 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर झालेत. 2 गडी माघारी परतले. शेवटचे 5 चेंडू आता शिल्लक आहेत. शेवटचे 5 चेंडू. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. साहिल आलेत. साहिल नवीन गोलंदाज. शेवटचे 5 चेंडू हाताळण्यासाठी साहिलकडे चेंडू सुपूर्द केलाय. टीम सीडीएससी विलेपार्ले गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. पक्कड मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय पहिल्याच डावामध्ये टीम सीडीएससी विलेपार्ले. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. शेवटचं षटक. शेवटचे 5 बॉल. प्लस 5 बॉल्स टू गो. 5 चेंडू शिल्लक. आता बॅटिंग करावी लागेल. मोठ्या फटक्यांची आता गरज आहे फलंदाजी करत असलेला संघ राहुल शेलार यांचा. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी. बॉल हाताळण्याचा प्रयत्न. दिशा चुकली आहे. वाईट बॉल पंच घोषित करतायत. खूपच बाहेरचा बॉल पाहायला मिळाला. लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. वाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये आता ऍड होईल. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. 5 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा येतील पाहावं लागेल. आणखीन एक बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. वाईट बॉल. लगातारचे 2 वाईट बॉल पाहायला मिळालेत. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल हाताळल्यानंतर आता धावसंख्या जाऊन पोचली आहे धावफलकावर टीमची आता 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर झालेत. ज्यावेळेला देखील आपण पाहिलं तर आता पायावर बॉल जाऊन आदळ असे पंचांकडे अपील देखील केली होती लेग, आणि त्यानंतर आता ही 1 धाव पूर्ण देखील केली आहे. यस,
दुसऱ्या फेरीचा सामना आहे म्हणजे शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. शेवटचं षटक आहे दुसऱ्या फेरीचा सामना, सेकंड राऊंड. पटलेला बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला, ऑन साइडला फटका, वाईड इज लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे, एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 15. 15 ऑन बोर्ड, 15 धावा धाव फलकावर झाले. 2 गडी माघारी परतल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी संघाची दूर सांभाळली आहे. मैदानामध्ये बॅटिंग करतात आणि ते करणं गरजेचं आहे कारण चषक आम्हाला जिंकायचे, ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा प्रतिष्ठेची आहे. यावेळेला चांगला बॉल बरोबर हाताळलाय. बॉल पडल्यानंतर थोडीशी चेंडूने उसळी घेतली होती. यष्टीरक्षकाकडे जाणारा चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. हा चषक संपूर्ण भारताचं लक्ष या चषकावर आहे. भारतातील प्रत्येक सारस्वत बँकेचं लक्ष या चषकावरती आहे. हा चषक आम्हाला जिंकायचा आहे, चषक आम्हाला आमच्या ब्रांचमध्ये घेऊन जायचं आहे. तोच प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतोय. आता या बॉलवर जर आपण पाहिलं तर आता काय घडणार पाहायचंय. या बॉलवरती विकेट आली आहे, फलंदाज माघारी परतलेत. धावबादच्या स्वरूपातली ही विकेट. हो, यावेळेला फटका सजवलाय चांगला, निघून जाईल बॉल. 6 धावांसाठी षटकार, गरज होती षटकाराची आणि तो षटकार आता आलाय बॅटरच्या बॅट मधून. म्हणजेच काय, आता 15 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 15 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 21. जिंकण्यासाठी 15 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. टार्गेट सेट केलंय 22 धावांचा. शेवटच्या बॉलवर का होईना षटकार गरजेचा, नशिबाचा का होईना तो आलाय या मॅच मध्ये. 15 बॉल मध्ये आता करायचे आहेत 22 धावा. सेकंड इनिंगला थोड्याच वेळात आता सुरुवात होईल. स्वप्नील आणि लव. स्वप्नील आणि लव ही जोडी आपण पाहतोय बॅटिंगसाठी. आणि गोलंदाजासाठी जर आपण पाहिलं तर निशांत आलेत. स्वप्नील यांना स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात आणि लव मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. 15 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी फक्त 22 धावा करायच्या आहेत. 15 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. पटापट मॅच संपवण्याचा प्रयत्न फलंदाज करतील.
येस. ओ हो 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 हो, चांगला बॉल आहे, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल, बरोबर बॉल टप्प्यावर हाताळला होता आणि या बॉल मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आता मॅचचं समीकरण मात्र बदललंय. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉलमध्ये 22 धावा करायचे आहेत अजूनही सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस बॉल होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय, फिल्डर आहेत, वन बाउन्स, बरोबर क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलंय आणि त्यानंतर आता ही एकेरी धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 1 या आकड्यावर. 1 ऑन अ बोर्ड. मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉलमध्ये 21 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 13 बॉल 21 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण असणार आहे. फुल टॉस बॉल आणि हा फुल टॉस बॉल पंच मात्र नो बॉल घोषित करतायत. फिल्डरने अडवला बॉल त्या ठिकाणी जरूर, पण त्यानंतर मात्र सेकंड अटेम्प्टला बॉल हाताला स्पर्श करून निघून गेलाय 4 धावांसाठी. नो बॉलवर 4 धावांचा आता आलाय बोनस. म्हणजेच काय, धावसंख्या आता जाऊन पोहोचलीये 6 या आकड्यावर. या पुढील सामना टीम 55 विरुद्ध टीम 56. आणखीन एक बॉल त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर नाहीये, धावतायत, पळतायत, तोपर्यंत बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार आता आले फलंदाजाच्या बॅटमधून. सुरुवात चांगली झाली आहे. पहा, फ्री हिटचा बॉल होता, त्या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर चौकार आलाय आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 10 या आकड्यावर. म्हणजेच 12 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हा देखील नो बॉल पंच घोषित करतायत. पुन्हा एकदा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. चला पुढील सामना रेडी राहायचंय. नो बॉल असणार आहे. ओहो, फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आता फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव धावून पूर्ण केली आहे आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 12 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावा करायचे आहेत. फक्त 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलचा खरपूस असा समाचार. बॉल जाईल सीमारेषा पार. 6 षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 18. म्हणजे जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आता गरज असणार आहे. ज्यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला फटका खेळलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 19 या आकड्यावर. आता जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा धाव फलकावर झालेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्यात आणि त्यानंतर आता 10 बॉलचा खेळ फक्त शिल्लक आहे आणि 10 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी फक्त जर आपण पाहिलं तर 3 धावांची आता गरज असणार आहे. एकोणवीस धावा धावफलकावर झाल्यात. फक्त जिंकण्यासाठी 3 धावांची अजूनही गरज आहे. हा बॉल देखील आता सोडून दिला गेलाय. वाईट बॉल. 20 धावा धावफलकावर झाल्या. 20 ऑन अ बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज आहे. सामना कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 22 धावा कराव्याच लागतील सामना जिंकण्यासाठी. 20 झाल्या धावफलकावर. आपटलेला चेंडू यावेळेला हलक्या हाताने बॉलला ढकलले. फिल्डर आहेत, प्रयत्न करतायत. डायरेक्ट थ्रो
नॉट आऊट. प्रयत्न चांगला केला होता, प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल, कारण ज्याप्रमाणे त्यांनी बॉल त्या ठिकाणी अडवला, चेंडू कलेक्ट केला, चेंडूची फेक केली, बरोबर यष्ट्यांवर जाऊन तो बॉल आदळला होता आणि त्यानंतर ती धाव मात्र कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय, आता 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 21 ऑन अ बोर्ड. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची अजूनही गरज असणार आहे या मॅचमध्ये. फलंदाजी करत असलेला संघ आपण पाहतोय CDSC विले पार्ले. फक्त एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. शेवटचा हा रन कंप्लीट केलाय आणि सामना जर आपण पाहिलं तर या ठिकाणी फिनिश झालाय. सामना जिंकलाय टीम CDSC विलेपार्ले या संघाने. अभिनंदन टीम CDSC विलेपार्ले. हार्ड लक राहुलजी शेलार. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.